सभागृहामध्ये त्यांनी गद्दारी केली। सभागृहामध्ये ते विरोधी पक्षात गेले आणि त्या विरोधी पक्षाच्या बाजूने त्यांनी मतदान केलं आणि सदाम मामा हे उपनगराध्यक्ष झाले। पण शेवटी सत्याचा विजय असतो आणि सत्य पुढे आलं। आमचे 3 स्वीकृत नगरसेवक निवडून आले संख्याबळाच्या आधार। याचा अर्थ हे संख्याबळ कलेक्टरला मान्य होतं आणि हे आम्ही पहिला नोंद केलेले असल्याने सदाम मामाने जरी गद्दारी केली असली मतदानाला तरी संख्याबळाच्या आधारावर आम्ही आमचे 3 स्वीकृत नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि आमचे 2730 झालेले ते आम्हाला खूप आनंदाची गोष्ट। उमेश अनंत पाटील, विश्वजित गुलाबराव करुंजले पाटील आणि ॲडव्होकेट मारुती डेरे हे 3 स्वीकृत नगरसेवक आलेले आहेत आणि आमची संख्याबळ हे कलेक्टरने त्यांनी किती दाखवलं असेल गट स्थापन केलं, पण आमचा गट हा पहिला असल्याने आम्हाला प्राधान्य दिलं गेलं पीठासीन अधिकाऱ्यांनी आणि आम्ही 3 सदस्य निवडून आणलेले आहेत। हा आमचा विजय कायद्याप्रमाणे। आता आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्हाला कायदेशीर सनद मिळेल, नगरपालिकेची इतिवृत्ताची नोंद मिळेल, व्हिडिओ शूटिंग मिळेल, त्यांनी केलेल्या सह्या मिळतील आणि त्यांनी जे हात वर केलं हे फोटोग्राफी मिळेल, व्हिडिओ मिळेल आणि याच्यातून सदाम मामा डिस्क्वालिफिकेशन होतील। हे 100 ने 1000% निश्चित आहे।